धन्यवाद विशाल। कुंडलिक शेट प्रतिष्ठान वर्सेस अन्ना शेट प्रतिष्ठान, मैच नंबर 5। स्वागत है आप सभी का एक बार फिर से वीपीएल सीजन 3 में। खूबसूरत समा यहाँ पर वर्ल्ड प्रीमियर लीग में। टॉस को जीता है अन्ना शेट प्रतिष्ठान ने, पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया है। पिछला मैच थोड़ा एक तरफा रहा और पहली टीम बनी है वीपीएल के इस संस्करण में श्रुति कंस्ट्रक्शंस, जो चेस करते हुए जीती है। विठल आए हैं ओपन करने के लिए और उनके साथ राकेश टावरे। चलिए खेल की शुरुआत करनी है प्लीज। राकेश टावरे मेरे ख्याल से बेस्ट फील्डर रहे थे पिछले सीजन में। पहला ओवर लेकर गेंदबाज जगदीश तैयार होते हुए। विठल पहली गेंद का सामना करते हुए और पहली गेंद पर बड़ा हिट, जबरदस्त प्रहार। अंपायर के इशारे की प्रतीक्षा। क्या ये सिक्सर है या फिर ये डिक्लेयर जोन में जाकर गिरी है, ये देखने वाली बात है। कदमों का इस्तेमाल करते हुए खेला हुआ स्ट्रोक। अंपायर्स, दोनों भी अंपायर्स अब एक दूसरे से चर्चा करते हुए। अंपायर से कंफर्मेशन आना बाकी है और मैक्सिमम 6 रनों का इशारा करते हुए अंपायर पहली गेंद पर सिक्सर जड़ दिया है विठल ने। इससे बढ़िया शुरुआत और क्या हो सकती है एक बैट्समैन के लिए। और आत्मविश्वास झलका है पहले ही स्ट्रोक में। थोड़ी हिम्मत जुटाई थी, कदमों का इस्तेमाल करते हुए थोड़ा सा आगे निकले और खेला स्क्वायर ऑफ द विकेट। गजब का शॉट और गजब की शुरुआत करते हुए बल्लेबाज विठल। कुंडलिक सेट प्रतिष्ठान टीम की बढ़िया शुरुआत। हालांकि इससे पहले भी एक मैच में हमने देखा था सिक्सर के साथ आगाज हुआ था, लेकिन उसके बाद वो बल्लेबाज काफी स्ट्रगल करते रहे थे। बालकृष्ण पाटिल नरेश सेट ऑलराउंडर्स की ओर से। एक और बड़ा हिट, फिर से गेंद हवा में है और फिर से गेंद मैदान के बाहर। एक और सिक्सर। मैन फ्रॉम पूर्णा, लगातार 3 छक्के यदि जड़ते हैं तो 1000 रुपयों का कैश प्राइज दिया जाएगा। राम भोईर साहब की ओर से, विद्यमान सरपंच ग्राम पंचायत वर्ल्ड। दबाव पहली गेंद से डाल दिया है गेंदबाज जगदीश के ऊपर विठल ने। इस बार गेंद और बल्ले में संपर्क तो नहीं बना पाए हैं। देखना है लाइन यहाँ पर, जहाँ लाइन खराब है और विकेट कीपर के लिए भी रोकना थोड़ा सा मुश्किल हुआ, जिसके फलस्वरूप रन दौड़ लिया है बल्लेबाज ने। तो 2 रन वाइड के चलते स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन बिना किसी नुकसान के। अभी तक हमने जो पहले 4 मैचेस देखे हैं उसमें सर्वाधिक टीम टोटल 51 है, जहां नरेश सेट ऑलराउंडर्स टीम ने 51 रन बनाए थे, जो कि सर्वाधिक टीम टोटल है। इस मैच में शायद वो स्कोर पार किया जा सकता है। जिस तरह से शुरुआत की है उसको देखते हुए तो लग रहा है, लेकिन अभी भी बहुत खेल होना बाकी है। बढ़िया फुटवर्क, गेंद के पिच तक पहुंचकर ड्राइव किया है बिल्कुल कारपेट के सहारे। लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद, एक ही रन मिलेगा, लेकिन एक आत्मविश्वास भरा स्ट्रोक यहाँ पर राकेश टावरे के बल्ले से।
विट्ठल के पास अभी भी मौका है वो 3 गेंदों पर लगातार 3 छक्के जड़ने का, क्योंकि पिछली गेंद जो खेली थी वो वाइड थी। तो बैक टू बैक सिक्सेस विट्ठल जड़ चुके हैं, और यदि इस गेंद पर छक्का जड़ते हैं तो 1000 रुपये का कैश प्राइज सरपंच साहब राम भोईर साहब की ओर से दिया जाएगा। लॉन्ग हैंडल का अच्छा इस्तेमाल करते हैं, लंबे ऊंचे कद के खिलाड़ी है विट्ठल। हवाई फायर जरूर किया, लेकिन बल्ले की थोड़ी सी अंदर लगी है, और इस दफ़ा डिक्लेयर जोन में जाती हुई गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग क्षेत्र में 1 ही रन मिलेगा। बहुत ही पॉजिटिव शुरुआत की है, सकारात्मक शुरुआत की है विट्ठल ने। 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन बिना किसी नुकसान के। पहले ओवर का खेल प्रगति पर। कुंडलिक सेठ प्रतिष्ठान टीम टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई। अन्ना सेठ प्रतिष्ठान टीम ने भी बढ़िया क्रिकेट पेश किया था पिछले सीजन में। सेमीफाइनल में हारे थे अन्ना सेठ प्रतिष्ठान। थोड़ा सा मिस हिट, लेकिन कोई नुकसान नहीं। इससे पहले कि पॉइंट की दिशा में फील्ड किया जाता गेंद को, एक और सिंगल। देखिए गेंद जब डिक्लेयर जोन में गई थी तो वहां पर स्ट्राइक रोटेट नहीं की थी विट्ठल ने, और बल्लेबाजों के पास ये एक छूट है यहाँ पर। उनको ऑप्शन दिया गया है कि यदि वे चाहे तो स्ट्राइक रोटेट कर सकते हैं, ना चाहे तो ना भी करे यदि गेंद डिक्लेयर जोन में जाती है तो। 17 रन बिना किसी नुकसान के। इस बार निकल के मारा है गेंद हवा में, मिड ऑफ के ऊपर से। अच्छा शॉट है, हालांकि फील्डर डीप में मौजूद है, वहां पर बहुत दूर से हालांकि पहुंचे थे। चलिए 12वें खिलाड़ी कुछ ज्यादा ही एक्साइटेड है कमेंट्री बॉक्स में। 3 रन, उनकी आवाज तो पहुंच ही गई थी वहां पर, और 3 रन दौड़कर पूरे किए गए हैं। इसके साथ ही पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ। रन संख्या 20 बिना किसी नुकसान के कुंडलिक सेठ प्रतिष्ठान। भाई ये वीपीएल है, हर कोई इस टूर्नामेंट का लुत्फ उठाता है। और देखिए ये जो एक्साइटमेंट है 12वें खिलाड़ी का, ये बताता है कि इस टूर्नामेंट में खेलने के लिए खिलाड़ी कितने उत्सुक रहते हैं, और पूरे साल भर इंतज़ार किया जाता है वर्ल्ड प्रीमियर लीग का। ये फेस्टिवल है वर्ल्ड पूर्णा वलपाड़ा के खिलाड़ियों के लिए, ये एक तरह का फेस्टिवल है जिसको बहुत ही धूमधाम से मनाया जाता है। बहुत ही ग्रैंड ओपनिंग सेरेमनी हमने देखा शाम के सत्र में। आतिशबाजियों के साथ इस टूर्नामेंट का आगाज किया गया। समय का ख्याल रखें प्लीज, पहले ओवर के लिए थोड़ा ज्यादा वक्त लिया है आपने, और बल्लेबाजों से भी रिक्वेस्ट है कि समय बर्बाद ना करें। 20 विदाउट लॉस। मजबूत नींव रखते हुए सलामी बल्लेबाज, खासतौर पर विट्ठल, शुरुआत से ही उन्होंने हल्ला बोल दिया है। पहली 2 गेंदों पर 2 छक्के जड़ते हुए, और फ्लाइंग स्टार्ट अपनी टीम को दिलाया है। गेंदबाजी के लिए अब आते हुए नेवर की पहली गेंद बैकफुट पर जाकर खेला है, लेकिन कवर पॉइंट को बीट नहीं कर पाए, गैप में निकाल नहीं पाए गेंद को। हालांकि सिंगल जरूर प्राप्त करते हुए बल्लेबाज। साजन आए हैं गेंदबाजी के लिए। जगदीश काफी महंगे साबित हुए, इसलिए अब साजन के ऊपर काफी दारोमदार है कि यहाँ पर खेल को थोड़ा सा धीमा करे, कुछ विकेट्स निकाले। खासतौर पर विट्ठल का विकेट बहुत ही महत्वपूर्ण साबित हो सकता है। अगली गेंद राइट आर्म राउंड द विकेट। लॉफ्ट करना चाहते थे लेकिन गलत लाइन पर खेल बैठे, गेंद सीधे विकेट कीपर के पास। और ये पहली डॉट बॉल खेली है कुंडलिक सेठ प्रतिष्ठान के बल्लेबाजों ने। पहले ओवर में कोई भी डॉट गेंद नहीं थी, 2 सिक्सर्स, एक वाइड गेंद भी थी, 3 सिंगल्स। आखिरी गेंद पर 3 रन लिए गए थे। अगली गेंद राइट आर्म राउंड द विकेट। शॉर्ट बॉल, इस बार पुल कर दिया है गेंद को, आगे निकलकर खेला हुआ स्ट्रोक। अभी देखना है ये सिक्सर है या नहीं। जी हाँ, 6 रन।
अंपायर ने 6 रन्स घोषित किए हैं। चेक किया जाएगा। देखिए ऑनफील्ड अंपायर का जो डिसीजन है वो सिक्सर है, लेकिन अभी चेक किया जा रहा है। देखना है टीवी अंपायर का निर्णय क्या आता है, लेकिन शॉट बहुत ही उम्दा खेला था, क्योंकि आगे निकले थे उसको देखते हुए शॉर्ट पिच गेंद डाली थी वहां पर साजन ने, लेकिन उसके बावजूद भी गेंद को घुमाने में कामयाब रहे बल्लेबाज विट्ठल। टीवी अंपायर का निर्णय आता हुआ सिक्सर। तीन गेंदे अभी भी इस ओवर में शेष है, पावर प्ले का खेल जारी है, 6 रनों से स्कोर उछलता हुआ पहुंच चुका है अब 27 पर 27। तीसरा सिक्सर विट्ठल के बल्ले से। विट्ठल धूम मचाते हुए वर्ल्ड प्रीमियर लीग सीजन 3 में इसी तरह के अपने धुआंधार बैटिंग के लिए जाने जाते हैं। और देखिए 40 प्लस के खिलाड़ी है, लेकिन क्या शानदार अंदाज में बल्लेबाजी कर रहे हैं। साजन के विरुद्ध छक्का जड़ दिया है। पहले ओवर में जगदीश की अच्छी खबर ली थी, बहुत ही खतरनाक साबित होते हुए इस समय विट्ठल। 27 बिना किसी नुकसान के कुंडलिक शेट प्रतिष्ठान। विकेट की सख्त जरूरत इस मैच में इस समय अन्ना शेट प्रतिष्ठान को। साजन एक बार फिर से राइट आर्म राउंड द विकेट। लो फुल टॉस इस बार फिर से उठाया है और अब की बार पाए गए हैं जबरदस्त कैच डीप मिड विकेट पर, विकेट का पतन।
थी विट्ठल को आउट करने के लिए, लेकिन विट्ठल ने अपना काम बखूबी से निभाया। 20 रनों का शानदार योगदान देने के बाद पेविलियन में लौटते हुए 3 छक्के जड़े। टीम का स्कोर 27, 1 विकेट के नुकसान पर। नए बल्लेबाज जतिन भोईर मैदान में। जतिन ऑन स्ट्राइक। मजबूत कदकाठी के बल्लेबाज, और यहाँ पर क्या बल्लेबाज को वार्न कर रहे थे गेंदबाज, या फिर अपने स्टेप्स में चूक गए थे। डेड बॉल का इशारा जरूर किया है अंपायर ने। अतुल शर्मा मुख्य अंपायर की भूमिका में और गणेश पाटिल स्क्वायर लेग अंपायर की भूमिका में। मिस टाइम स्ट्रोक, गेंद हवा में खड़ी हो गई है, खुद गेंदबाज गेंद के नीचे, ओहो जगल जगल जगल, कैच ड्रॉप, रनआउट का भी मौका था, उसको भी नहीं बुना पाए। दोनों बल्लेबाज बच गए एक ही गेंद पर और 2 रन्स भी कंप्लीट होते हुए। ये सरल अवसर था। इससे पहले डीप में मुश्किल कैच फील्डर ने लपका था। देखिए एक बल्ला हमारे कमेंट्री बॉक्स में जमा किया गया है, जिस किसी का हो वो लेकर जाए पहचान बताकर। अब कहां पर रुकने वाली है गेंद, इस बार आसमान के सैर सपाटे पर भेज दिया गेंद को। जतिन के बैट से शानदार छक्का। कैच ड्रॉप हुआ और अगली गेंद पर सिक्सर जड़ते हुए जतिन। इसके साथ ही 2 ओवर की समाप्ति, स्कोर 35 रन 35। इससे पहले हमने देखा था लहू टावरे फाउंडेशन के फील्डर ने भी गलती की थी। भावेश शिताटकर का कैच 0 पर ड्रॉप किया था, उसके बाद उन्होंने 32 रनों की नाबाद पारी खेली थी और उस मैच में वे मैन ऑफ द मैच भी रहे। तो कैचेस ड्रॉप होने के बाद कई बार हम देख चुके हैं कि बल्लेबाज तबाही मचा देते हैं मैदान में। जतिन भी कुछ उस शैली के बल्लेबाज है जो घंटों का काम मिनटों में कर सकते हैं। आकर्षक शुरुआत है कुंडली क्षेत्र प्रतिष्ठान के लिए। 35 रन 1 विकेट के नुकसान पर। चलिए खेल को स्पीड अप करें प्लीज। राकेश टावरे और जतिन की जोड़ी इस समय क्रीज पर। 8 पर बैटिंग करते हुए जतिन 5 पर खेल रहे राकेश टावरे। 20 रन बनाने के बाद आउट हुए विट्ठल। विट्ठल ने बहुत अच्छा प्लेटफॉर्म दिया है आने वाले बल्लेबाजों के लिए। नेवर लेकर लखन भोईर। बैक ऑफ लेन गेंद, सामने फील्डर है और कोई गलती नहीं, बेहतरीन कैच। एक और अच्छा कैच और एक और विकेट का पतन। जगदीश ने कैच लपका है, इससे पहले मिहिर ने कैच लपका था जो डीप में शानदार रनिंग कैच हमने देखा था। नए बैट्समैन नंबर 4 पर प्रतीक भोईर। पिछले सीजन के प्लेयर ऑफ द टूर्नामेंट, 144 रन्स बनाए थे और 8 विकेटें भी चटकाई थी। आते ही कड़क ड्राइव, वाइडिश लॉन्ग ऑफ पर थोड़ा सा फंबल, इसका फायदा उठाते हुए बल्लेबाज 2 रन्स कंप्लीट होते हुए
स्कोर आगे जाता हुआ 37 रन, 2 विकेटों के नुकसान पर। एक बड़े स्कोर की तरफ अग्रेसर इस मैच में कुंडलिक शेठ प्रतिष्ठान टीम। अन्ना शेठ प्रतिष्ठान ने टॉस जीता, पहले गेंदबाजी चुनी, लेकिन कहीं ना कहीं कैप्टन को जो उम्मीद थी शुरुआती ओवर्स में गेंदबाजों से, उस पर गेंदबाज खरे उतर नहीं पाए हैं। लखन की शुरुआत अच्छी हुई है। ओह, क्रॉस द लाइन खेलना चाहते थे, बल्ले के बेहद करीब से गेंद विकेट कीपर के हाथों से छिटकी है और डिक्लेयर जोन में 1 रन मिलेगा 22 के रूप में। स्कोर अब 38 रन। प्रतीक भोईर जिन्होंने पिछले सीजन में 35 रन भी चेज किए थे, आखिरी ओवर में मैच जिताया था उन्होंने, अद्भुत बल्लेबाजी की थी। मोस्ट वैल्यूएबल प्लेयर अर्थात प्लेयर ऑफ द टूर्नामेंट रहे थे और प्रतीक भोईर तालुका क्रिकेट में एक बड़ा नाम माना जाता है। क्रीज पर जब टिकते हैं तो फिर बहुत ही धुआंधार बैटिंग करते हैं। बड़ी जिम्मेदारी उनके कंधों पर इस टीम के लिए। मिस टाइम स्ट्रोक, गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, ओह जबरदस्त कैच, बहुत ही बड़ा झटका लगता हुआ कुंडलिक शेठ प्रतिष्ठान को। प्रतीक भोईर आउट। ड्रॉप हुआ है, लेकिन 3 मुश्किल कैच लपके गए हैं। स्वयं भोईर थे वहां पर, जो कि प्रतीक भोईर के कजिन है, चाचा के लड़के उनके, उन्होंने कैच लपका है वहां पर। जस्ट बैक ऑफ लेंथ गेंद थी, खेलना चाहते थे संभवतः मिड विकेट की तरफ, लेकिन ठीक तरह से बल्ले पर ले नहीं पाए थे, थोड़ी सामने गई थी। और क्या बेहतरीन कैच वहां पर स्वयं भोईर द्वारा। 38 पर लगा है तीसरा झटका। नए बल्लेबाज हिमांशु पाटिल 2 विकेट चटका चुके इस ओवर में गेंदबाज लखन भोईर। इस बार ड्राइव किया, गेंद हवा में, फिर से फील्डर गेंद के नीचे, एक और बेहतरीन कैच, एक और विकेट का पतन। लाजवाब फील्डिंग का मुजाहरा यहां पर देखने को मिलता हुआ। मिहिर ने ये दूसरा कैच लपका है, पहला कैच भी उन्होंने लपका था और अब एक और बेहतरीन कैच लपकते हुए मुश्किल कैचेस लपके जा रहे हैं। हैट्रिक पर है गेंदबाज लखन भोईर और हैट्रिक यदि चटकाते हैं तो भगीरथ पाटिल साहब की ओर से 1000 रुपयों का कैश प्राइज दिया जाएगा। और जिस तरह का ओवर चाहिए था अन्ना शेठ प्रतिष्ठान टीम को, उसी तरीके का ये ओवर घटता हुआ। 3 खिलाड़ियों का काम तमाम कर चुके हैं लखन भोईर, मात्र 3 रन इस ओवर में खर्च किए हैं। नए बैट्समैन मनोज हैट्रिक गेंद का सामना करते हुए, पॉइंट पर खिलाड़ी, कवर, एक्स्ट्रा कवर, एक स्क्वायर लेग, पैर पर टकराई है, अपील जोरदार, लेकिन अंपायर की सहमति नहीं। चलिए हैट्रिक तो नहीं हो पाई, लेकिन लाजवाब ओवर समाप्त करते हुए लखन भोईर 3 रन देकर 3 विकेट्स। सफल ओवर की समाप्ति। 3 ओवर की समाप्ति पर स्कोर है 38 रन, 4 विकेटों के नुकसान पर। नेक्स्ट मैच डीएसपी वॉरियर्स वर्सेस भगवान शेठ प्रतिष्ठान। चलिए टॉस के लिए आना है। स्वर्गीय मनीलाल तुकाराम भोईर प्लेयर्स पेविलियन का नजारा आपकी स्क्रीन पर। ग्राम पंचायत वर्ल्ड स्टैंड। अभी कुछ दर्शक जरूर थोड़े से कम हो गए, लेकिन जब शुरुआत हुई थी आपने देखा कि पूरी तरह से खचाखच भरे हुए थे स्टैंड्स। दर्शक काफी एंजॉय करते हैं इस टूर्नामेंट को। डीएसपी वॉरियर्स के कैप्टन और भगवान शेठ प्रतिष्ठान के कैप्टन आपको टॉस के लिए आना है। आज रात का आखिरी मैच
चला प्लीज थोडं स्पीडअप करा. टीम अन्ना सेट प्रतिष्ठान. आमच्या उजव्या बाजूला शिरोमाता वर्ल्ड व VPL आयोजक स्टँड आहे. स्वर्गीय लहू टावरे फाउंडेशन स्टँड देखील आपल्याला पाहायला मिळतोय. अमित येतोय गोलंदाजी करण्यासाठी. चौथ्या षटकाला प्रारंभ केला जाणार आहे. 38 धावा फलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. स्थिती चांगली आहे खरं तर कुंडलिक शेठ प्रतिष्ठानची, परंतु गोलंदाजीमध्ये आपण कमबॅक बघितलाय. लखन भोईरनं मागचं षटक अप्रतिम टाकलंय. खोलवा टप्प्याचा बॉल, चेक ड्राईव्ह, कव्हर्स मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, रनआउटची संधी, यष्ट्या उद्ध्वस्त करतोय गोलंदाज. चान्स जरूर होता परंतु वेगानं धावलेत फलंदाज आणि सिंगल येते कंप्लीट. सध्या खेळपट्टीवर जतीन आणि मनोज ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. जतीनच्या बॅटमधून एक षटकार आलाय. आतापर्यंत 9 धावांचं योगदान त्याने दिलंय. मनोजनं अकाउंट ओपन केलेलं नाही, फक्त एकच चेंडूचा सामना केलाय. अगदी नियोजनबद्ध असं आयोजन वर्ल्ड प्रीमियर लीगचं आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा बॉल घेऊन अमित. या वेळेला जबरदस्त फटका, उडवलाय बॉल समोरच्या बाजूनं. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. यावेळेला वेगवान बॉल थोडासा दूर टाकलाय. लाईन वॅरी करत असताना गोलंदाज बीट केलाय बॅटरला. चांगलं बॅटल चालू आहे या ओव्हरमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतंय. अमितच्या विरोधात मनोज. धावसंख्या 45. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि कुठेतरी 60 किंवा त्यापेक्षा अधिकची धावसंख्या कदाचित आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळेल. असे फटके आले तर निश्चित रूपाने पाहायला मिळेल. आणखी एक भव्य हिट, आणखी एक षटकार. मनोज 6व्या क्रमांकावर आलाय आणि षटकारामध्येच डील करतोय. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. अमितवर आक्रमण करत असताना या षटकाराच्या बरोबरच 50 धावा देखील पूर्ण होत आहेत कुंडलिक शेठ प्रतिष्ठान संघाच्या. 51 धावा फलकावर. आपटी दिली आपट बार, परंतु जास्त आपटलाय. वाईटचा इशारा, कारण हा बॉल आपण बघितला की फलंदाजाच्या डोक्याच्या देखील वरून निघून गेला होता. फलंदाजाच्या आवाक्या बाहेर होता. 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा पंचांनी केलाय. वाईटचा देखील इशारा आलाय. धावसंख्या 52 आणि आता ही या स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते कुंडलिक शेठ प्रतिष्ठान संघाकडून. 52 धावा फलकावर. स्विंग अँड मिस. बॅट फार जोराने फिरते, परंतु जेव्हा जेव्हा चेंडू थोडासा दूर टाकलाय गोलंदाज अमितनं, तेथे मात्र त्याला थोडंसं यश मिळताना दिसले. परंतु 2 ओव्हरपिच चेंडू टाकलेत आणि त्या 2 ओव्हरपिच चेंडूंवर मात्र अप्रतिम षटकार ठोकलेत मनोजनं. वेग चांगला आहे गोलंदाज अमितकडे. खेळाडू कक्ष तुम्ही पाहू शकाल. विठोबा बिल्ला नाईक खेळाडू कक्ष. नेक्स्ट बॉल. वरची कडा लागली आहे. बॉल विकेट कीपरच्या डोक्यावरून. एक धाव येथे मिळू शकते, मात्र हेजिटेशन. हा ना अखेर सिंगल तिथे कंप्लीट करतायत फलंदाज. डायरेक्ट हिट लागली आहे परंतु उशीर झालाय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बॅकअप करण्यासाठी जो खेळाडू आलेला आहे त्याच्याकडून देखील चूक घडली आहे. 2 धावा येथे कंप्लीट आणि याचबरोबर षटक देखील कंप्लीट होत असताना 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 54. 4 गड्यांच्या मोबदल्यात कुंडलिक शेठ प्रतिष्ठान. जबरदस्त फलंदाजी. आतापर्यंत 6 षटकार आलेले आहेत या डावामध्ये. पहिल्याच बॉलवर षटकार बघितला होता आपण विठ्ठलच्या बॅटमधून. दुसऱ्या बॉलवर देखील त्याने षटकार ठोकला होता
आणि त्याने जी परंपरा सुरू केलेली आहे ती पुढे घेऊन जात असताना जतीनला आपण बघितले, त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. विठ्ठलने 3 षटकार ठोकले बाद होण्यापूर्वी, 20 धावांचं योगदान दिलं. मनोजच्या बॅटमधून 2 षटकार आलेत, म्हणजे चोपताच ठेवलाय. मनोज 14 धावांवर खेळत असताना 9 धावांवर जतीन आहे. स्ट्राईक रेट फार चांगला मेंटेन केला आहे. इथे प्रत्येक फलंदाजाने प्रयत्न केलाय आक्रमक बॅटिंग करण्याचा. राकेश टावरे खरं तर जास्त योगदान देऊ शकले नाहीत. 5 धावा त्यांनी बनवल्या. प्रतीक भोईर जो 4थ्या क्रमांकावर आला होता, फक्त 2च धावांचं योगदान दिल्यानंतर माघारी परतला. 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत आणि कॅचिंग चांगली पाहायला मिळाली आहे. फक्त एक झेल ड्रॉप झालेला पाहायला आपण. त्या व्यतिरिक्त खूप चांगली कॅचिंग अण्णाशेठ प्रतिष्ठाननं दाखवली. नवीन षटक घेऊन स्वयं यावेळेला ड्राईव्ह करत असताना फटका फसलाय. फिल्डर बॉल खाली आणि फलंदाज बाद. बॉल आणि आणखी एक चांगला झेल. यावेळेला प्रज्ञेशनं झेल समाप्त केलाय. फलंदाज बादून माघारी परतलाय जतीन, ज्याने बनवल्या 9 धावा. संघाची धावसंख्या 5-5-54. यानंतर आजच्या रात्रीतील शेवटचा सामना पाहायला विसरू नका. डीएसपी वॉरियर्स विरुद्ध भगवान शेठ प्रतिष्ठान. न्यू बॅटर इन इज हर्षद पाटील ऑन स्ट्राइक. लो फुल टॉस, बॅटच्या टोएनला लागलाय, मात्र बॉल चाललाय फिल्डरच्या डोक्यावरून. इट्स आउट ऑफ द पार्क. मॅक्झिमम. वाटलं की 100% टायमिंग नाहीये, परंतु पुरेशी बॅट लागली होती त्या बॉलवर. काऊ कॉर्नरला येतोय षटकार. हर्षदच्या बॅटमधून षटकारांची भाषा बोलताना दिसत आहेत फलंदाज कुंडलिक शेठ प्रतिष्ठानचे. सर्वोच्च सांघिक धावसंख्या VPL सीझन 3 मधली आपल्याला पाहायला मिळते. 60 धावा फलकावर. अजूनही 4 चेंडू बाकी. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. याही वेळेला उडवायचा होता. बॅक टू द बॉलर. धावचीची संधी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये, पण आता बघायचं आहे नेमकं काय घडलंय. फलंदाजाला बाद करण्याची नामी संधी होती. सुरुवातीला बेल काढली, हातात घेतली. नियमांची माहिती असणं गरजेचं आहे. बेल खाली पाडणं गरजेचं असतं, ते हातात तुम्ही घेऊ शकत नाहीत. फलंदाजाला जर तुम्हाला धावचीच्या रूपात बाद करायचं आहे. आणि नंतर थोडंसं उशिरा शहाणपण सुचलं होतं. त्यानंतर इष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला, पण तोपर्यंत फलंदाज सुखरूप आपल्या क्रीजमध्ये. छोट्या छोट्या चुका फार महागात पडू शकतात क्रिकेटच्या खेळामध्ये. अखेर एक धाव ही लाख मोलाची ठरते. आणि बघा, या स्पर्धेच्या नियमानुसार चेझिंग कंपल्सरी आहे. तुम्हाला प्रतिस्पर्धी संघ जेवढ्या धावा बनवेल त्यापेक्षा एक अधिकची धाव बनवावीच लागणार आहे, तेव्हाच तुमचा संघ जिंकू शकतो. चांगला बॉल होता हा. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क बनवता आला नाहीये. पुन्हा एकदा नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाजाला धावबाद करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु सुखरूप आहे फलंदाज हर्षद पाटील. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर षटकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट बॉल आणि आता प्लेड ऑन. विकेटचं पतन. बॅटच्या आतली कडा. फलंदाज बाद. लाईन चांगली होती आणि जास्त आखू टप्प्याचा बॉल नव्हता, ज्याला आडव्या बॅटनं पुल करण्याचा खरं तर प्रयत्न केला होता, परंतु बॅटची इनसाइड एज घेतल्यानंतर बॉल यष्ट्यांवर जाऊन धडकलाय. मनोजच्या खेळीचा अंत झालाय. मनोजनं 14 धावांचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी. संघाची धावसंख्या 6 बाद 61. शेवटचा बॉल बाकी आहे. नवीन बॅटर महेश. चला, पुढील सामन्याच्या टॉससाठी दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे. DSP वॉरियर्स विरुद्ध भगवान शेठ प्रतिष्ठान.
असा आजच्या रात्रीतील शेवटचा सामना असेल. महेश ऑन स्ट्राईक. मोठा फटका खेळायचा होता परंतु थोडा आतमध्ये लागलाय बॅटच्या. एक धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. कीपर एंडला थ्रो. एष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत आणि पंच तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत. एक धाव तर कन्फर्म आहे परंतु दुसरी धाव कंप्लीट आहे की नाही ते चेक केलं जाईल. आपण टॉसकडे जाणार आहोत. विशाल पाटील आमचे सहकारी समालोचक टॉस बॉक्समध्ये तेथे दोन्ही कॅप्टन सोबत जोडले जातील. DSP वॉरियर्स विरुद्ध भगवान शेठ प्रतिष्ठान असा महत्त्वाचा मोठा सामना असेल. चला DSP वॉरियर्स आणि भगवान शेठ प्रतिष्ठान आम्ही वारंवार कॉल देत आहोत आपल्याला टॉससाठी या. सन्माननीय नाना लडकू मडवी साहेब, माजी सरपंच, माजी उपसरपंच ग्रामपंचायत वळ यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. नॉट आउट. 2 धावा कंप्लीट असतील. एकूण धावसंख्या 63 आणि टार्गेट असेल अण्णाशेठ प्रतिष्ठान टीम समोर 64 धावांचं. सन्माननीय नाना मडवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण या छापाचा कॉल आहे. भगवान शेठ टीमनं कॉल दिला होता आणि छापा झालेला आहे. तर टॉस विनिंग कॅप्टनला प्रीतम पाटील यांच्याकडून हे गिफ्ट हॅम्पर आपण देत आहोत. थँक्यू सो मच मडवी साहेब. आपण व्यासपीठ टॉस भगवान शेठ प्रतिष्ठानने जिंकला. फलंदाजी आज पहिली रचने या स्पर्धेची आणि शेवटचा आहे. मात्र तरी देखील चांगला उत्साह तुमच्या खेळाडूंमध्ये आहे. आणि कशी बांधणी झाली आहे या संघाची हंगामामध्ये? प्रथमतः तर मी या आयोजनाचं हार्दिक स्वागत करतो की एवढी रात्र झाले तरी प्रेक्षक जसे तसे इथे अजून बसलेले आहेत आणि आमची बांधणी बॉलर तर चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि आम्ही चांगला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करणार आहोत. साधारणतः किती स्कोअरपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न राहील? सॉरी, बॅटिंग खेळण्याचा निर्णय घेतलेला आहे तर किती स्कोअरपर्यंत जाण्याचा प्रयत्न राहील? आमचा 60+ जाण्याचा प्रयत्न असेल. चला, तुमची पहिली टीम आहे ज्यांनी टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील. आतापर्यंत सर्वच टीम्स क्षेत्ररक्षण करत होते, मात्र तुम्हाला आता क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे कारण टॉस नशिबाचा भाग आहे. पण काय वाटतंय की कुठले खेळाडू आहेत जे चांगली कामगिरी करून तुमच्या टीमला चांगल्या दिशेने घेऊन जाऊ शकतात? आमच्याकडे आतिश पाटील आहे ऑलराऊंडर आणि विनय जैन आहे जे ज्यांच्याकडे अपेक्षा भरपूर आहे की ते आम्हाला चांगली कामगिरी करून देतील संघासाठी. VPL ऑर्गनायझिंग कमिटीसाठी तुम्ही काय बोलाल? ऑर्गनायझरचं बोलायचं तर एकदम खूपच छानच ऑर्गनाईज केलेली आहे स्पर्धा आहे. याच्याबद्दल काही शंकाच नाही आहे. त्यांना पुढच्या स्पर्धेसाठी पण अशा शुभेच्छा राहतील माझ्या. आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा असतील. तर भगवान शेठ ग्रुपनं टॉस जिंकलेला आहे आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. जाऊयात आपण ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. विशाल पाटील इज देअर. शेख थँक्यू सो मच अजयजी गरज सर. आणि जो उल्लेख नुकता टॉस बॉक्समध्ये झाला की या स्पर्धेची एक वेगळीच मजा, एक वेगळाच माहोल आहे कारण लेट नाईटही भरपूर सारे प्रेक्षक आपल्या समवेत जोडले गेले आहेत, या स्पर्धेचा सामन्याचा आनंदही घेत आहेत
आणि हीच तर मजा आहे की प्रेक्षक जेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मॅच पाहण्यासाठी असतात ना, तेव्हा खेळाडूंनाही खेळायला वेगळी मजा येते. आणि हीच तर खास बात आहे या स्पर्धेची. उगाचच मी नाही म्हणत की ग्रामीण एक गाव लीगमध्ये सर्वात एक्सपेन्सिव्ह लीग आणि एक स्टँडर्ड लेवलची लीग. चला आता जास्त वेळ तुम्हीही घेऊ नका, कारण उद्या वापस यायचं आहे आपल्याला. सो प्लीज आता सुरुवात करा. टार्गेट जर आपण पाकलं 64चा टार्गेट सेट केला. 64 धाव्यांचं लक्ष. चा चेज. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल. पहिलाच बॉल फुल लेंथ ड्राईव्ह मिड ऑफला मिस फील्ड. आणि मिड ऑफला कोण होता? त्याची हाईट पाहूनच मी समजलं की तो कोण आहे. हर्षद. मिस फील्ड त्याने केली. बघा रात्रीचे 2 वाजून गेलेत, कदाचित चेहऱ्यावरती झोपही असेल. आणि इन बिटवीन रन्स कंप्लीट झाल्या 2. बॅटर जर आपण पाहिले तर मंगेश भुईर आणि त्यांचा समवेत आपल्याला पाहायला मिळतात. जगदीश पाटील. स्लॉग स्वीप आणि चांगलाच फटका आणि गॅप मध्ये फटका आहे. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर आहे. पहिला चौकार. चौकार इथे येतोय कारण गॅप मध्ये हा स्ट्रोक खेळले होते. धाव फलक आता 6 वरती. 6 ऑन द बोर्ड. आता स्टेप आउट झालेत. फिल्डर दरम्यान येतात. मिड ऑफला हर्षद. बॉल फील्ड केला जातो. मिळेल सिंगल. धाव फलक या एका धावेच्या मदतीने स्कोर काढतात. 7 धावा धाव फलकावरती. 7 ऑन द बोर्ड. बघा असा दिवसामध्ये आपण काय पाहिलं की एकच चेज कंप्लीट झाला, तो मागील सामन्यामध्ये झाला. आणि या मॅचमध्ये अगोदर जर आपण टार्गेट पाहिला तर 64चा टार्गेट आहे. आणि तो चेस करण्याकरिता इथे बॅटिंग आहे तितकी चांगली करणं आवश्यक. नेक्स्ट बॉल. फुल लेंथ होता. ड्राईव्ह करायचं होतं. प्लेन मिस. येतोय डॉट. पहिलं सत्र आपण जिथे पाकलं. भरपूर चांगली बॅटिंग आपण पाकली. ओपनिंगला जे बॅटर विठ्ठल आले होते त्यांनी बनवलं 20 धावा. त्यानंतर आपण पाहिलं की 14 धावा दरम्यान बनवलं होतं मनोजने. तसेच हर्षदचा बॅटमधनं देखील एक षटकार आपण येताना पाहिला. आणि कदाचित तो बॉलिंग करतानाही आपल्याला दिसेल. नेक्स्ट बॉल. लॉफ्टेड फटका. गॅपमध्ये आखे स्ट्रोक आणि हा की बॉल जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. चौकार दरम्यान इथे येतोय. धावफलक आता 11 धावा धावफलकावरती. बट आज मला असं वाटतं की भरपूर साऱ्या टीम्सला भरपूर साऱ्या गोष्टी शिकायला देखील मिळाल्या असतील की गेम अवेअरनेस परिस्थितीमध्ये एक्झॅक्टली काय करायला हवं आहे, की कमी टोटल्सवरती देखील आपण मॅचेस जिंकू शकतो. याही गोष्टी आज पाहायला मिळाल्या. आता फुल टॉस. इनफिल्डला क्लिअर केलंय. बॉल दरम्यान बॅकवर्ड पॉइंट रिजनला चाललाय. बाउंड्री लाईनचा पल्लीकडे. नो बॉल आहे आणि बॉल बाउंड्री लाईनचा पल्लीकडेही आहे. चौकार येतोय. 4+1 मिळतील 5. आणि रिव्ह्यूची मागणी फिल्डिंग टीम कडनं इथे करण्यात आलेली आहे. अंपायरचं डिसिजनला इथे चॅलेंज केलं. चेक केलं जाईल. आणि इझी निर्णय होता अंपायरसाठीही. इट्स नो बॉल. नो बॉल आहे आणि नेक्स्ट बॉल फ्रीटही आहे. धाव फलक जर आपण पाहिलं तर सध्या सगळीला या 5 धावांसोबत 16 ऑन द बोर्ड. आणि या ओव्हरमध्ये आता चेंडू बाकी आहे. शेवटचा एक चेंडू बाकी आहे.
16 धावा धावफलकावरती 64च्या चेजमध्ये मंगेश भोईरचा पलटवार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अजूनही पहा ही जी सुरुवात झालेली आहे ना, या सुरुवातीनंतर असं वाटतं की मॅच फार चांगली होईल. बॅकफूटवरती जाऊन पंच करायचं होतं, आता एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर येतात, बॉल फुल केला जातो, मिळेल सिंगल पगला. षटकाचा खेळ इथे समाप्त. पगल्या षटकामध्ये 64च्या या चेजमध्ये 17 धावा धावफलकावरती आणि कोणत्याही प्रकारे विकेटही गमावली नाही आहे टीम अण्णा शेठ प्रतिष्ठानने अगेन्स्ट टीम कुंडलिक शेठ प्रतिष्ठान. आणि रिमेनिंग खेळ बाकी आहे येत्या 4 ओव्हरचा आणि 4 ओव्हरमध्ये रन सिद्ध करायचं आहेत. 47 धाव्यांची आवश्यकता. प्रिन्स मूवीज या वाहिनीचा देखील मी आवर्जून उल्लेख करेन, बट त्याआधी मी सूचना पोचवेन फिल्डिंग टीमकडे की मित्रांनो टायमर सुरू आहे. 20 मिनिटांची 21 मिनिटं जरी झाली तरी सुद्धा लास्ट ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा फोल्डर तुम्हाला इनफिल्डमध्ये ठेवावा लागेल. सो दॅट्स वाय वेळेसंदर्भात जेव्हा ओव्हर कंप्लीट होईल तेव्हा मी माहिती पोहोचवेन आणि त्या व्यतिरिक्त कोणतीही माहिती तुम्हाला मिळणार नाही आहे. तुम्हाला त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि पहिल्या षटकासाठी जी वेळ लागली त्याची माहिती मी पोहोचवतोय. 4 मिनिटं 4 मिनिटांमध्ये हे पहिले षटक इथे समाप्त झालेलं आहे. समीकरण जर आपण पाहिलं तर 4 ओव्हरमध्ये आता 47 करायचे आणि आता असं वाटतंय की रिक्वायर रेट आता कंट्रोलमध्ये आहे, पण तो कंट्रोल किती वेळ राहील हेही महत्त्वाचं राहिलं. 4 ओव्हरमध्ये 47 धावा करायच्या. चला फिल्डिंग टीम टायमर सुरू आहे. क्विकली फिल्डिंग सेट करा आणि पुढील षटकाला सुरुवात करा. सेकंड ओव्हर बॉलर निशांत या दुसऱ्या षटकामध्ये तयार होतोय बॉलिंग मार्कवरती आणि 3 फिल्डर आता इनफिल्डच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. चला 5 मिनिटं झाली. फिल्डिंग टीम घाई करा. सेकंड पॉवर प्ले. 3 फिल्डर इनफिल्डचा बाहेर, त्यामध्ये प्रत्येक लॉंगॉलला पाहायला मिळतात. एक फिल्डर डीपमध्ये मिड विकेटला. ठीक आमचा कॉम्बॉक्स समोर, बट हा फटका हवेमध्ये. फिल्डर येत आहेत लॉंगॉनचे आणि कॅचही पकडली जाईल. पकल्याच बॉलवरती सफलता मिळेल निशांतला आणि धक्का लागला. हा पगला. शुभम भोईर दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आणि या बॅटरवरती भरपूर काही निर्भय आहे मी म्हणेन या चेजमध्ये. कारण पाकल्या गेले तर मंगेश भोईर यांची दमदार सुरुवात आणि त्यात नंतर आता त्या सुरुवातीला इथे पुढे न्यायचं आहे, बट आता इथे गडबड झाली बिकॉज पिचिंग विकेटचा बाहेर झाली आहे असं अंपायर सांगतात. नो बॉल आणि नेक्स्ट बॉल फ्री असेल. ओव्हर स्टेपिंग माफी असू दे, ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आहे. तरी सुद्धा मी देखील थोडा कन्फ्यूज झालो कारण रिप्ले पाहिला की पिचिंग तर प्रॉपर वाटते. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल समजून घ्या. आता 2:30 वाजले, आम्ही देखील माणूसच आहोत, मिस्टेक होऊ शकतात. फ्रीट पुल केला, फ्लॅट बॉल जातोय बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार 6. धडकला आणि लाजवाब फटका येतोय. एकंदरीत काही खेळाडूंना झोप आलीही असेल, पण अशी जर बॅटिंग झाली तर ती झोपही इथे उडणार आहे आणि अपेक्षा करूया की चांगली मॅच पाहायला मिळेल. षटकार येतो. धावफलक आता 24 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल. हा बॉल सोडून दिला. दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल
आणि आवर्जून मी नेहमी सांगेल की ॲज अ बॉलर ना डिफेन्सिव्ह माइंडसेट तुमचा कधीच नसला पाहिजे. तुमचा माइंडसेट अटॅकिंग आणि पॉझिटिव्ह असला पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही डिफेन्सिव्ह माइंडसेटने बॉलिंग करण्याचा प्रयत्न करताना तेव्हा मोस्ट ऑफ चान्सेस काय असतात की बॅटर रन्स बनवतो ते चान्सेस असतात. दॅट्स वाय अटॅकिंग माइंडसेटने बॉलिंग करणंही महत्त्वाचं राखलं. पण हा देखील फटका हवेमध्ये फिल्डर येत आहेत. मिस्टेक फार मोठी मिस्टेक, कारण कॅचही ड्रॉप झाली आणि बॉलही गेला एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार 4. मध्ये मंगेश भोईर यांची आतिषबाजी आपण पाहिली. आता त्यात नंतर स्वयं भोईरही आता पार्टीला जॉईन करतोय. एक षटकार आला आणि त्यात नंतर हा चौकार येतो. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 29 धावा धावफलकावरती. आता हे तर क्लिअर झालंय की 64 डिफेंड करणं या सेशनमध्ये इतकेही सोपं नसणार. मॅचमध्ये मजा येईल आणि हेच तर हवं देखील होतं की पलटवार. आता मिस्टामिंग स्ट्रोक होता. पॉईंटचे फिल्डर येतात, बॉल फील्ड करतात, मिळेल सिंगल बट नो बॉल. ओव्हरस्टेपिंग. ओ माय गॉड. सातत्याने असं वाटतंय की आता बॉल चांगला टाकलाय बट सरप्राईज नो बॉल आहे आणि नेक्स्ट बॉल फ्री टी आहे. आणि धावफलक जर आपण पाहिलं तर 31 धावा धावफलकावरती. 31 ऑन द बोर्ड आणि पहिल्या 2 षटकांनी चेज ऑन. कारण एकंदरीत पाहायला गेलं 64 फार मोठं लक्ष वाटत होतं, कारण ज्याप्रमाणे आज खेळ चालला या रात्रीमध्ये. बट त्यात नंतर जो खेळ इथे दाखवला आहे की रात्रीच्या 2:30 असो की दुपारच्या 2:30 असो, मंगेश भोईरची स्टाईल तीच आहे, आम्ही तसंच खेळतो, ते त्यांनी इथे दाखवलं. फ्रीटचा बॉल, फ्री हिट, पुल केला, फिल्डर आहे डीपमध्ये मिड विकेटला. चांगली फिल्डिंग, मिळेल सिंगल. एकापेक्षा जास्त मिळणारही नाही आहे. आणि विकेट किपर जर आपण पाहिले तर विकेट किपर आपल्याला पाहायला मिळतात. जतीन भोईर आहेत ॲज अ विकेट किपर. आणि जतीन जेव्हा स्कोरिंग करत होता तेव्हा त्याने सांगितलंय की इतकी वेळ झाली तर खेळणं अवघड आहे. बघा प्लीज, ग्राउंडच्या बाहेर जर कोणी शेकोटी वगैरे काही आग वगैरे तिथे लावली असेल तर प्लीज ते विझवा, कारण त्याचा तो धूर ग्राउंडमध्ये येतोय आणि या वेळेला तो धूर येणं म्हणजे फिल्डरसाठी त्रास आहे. नेक्स्ट बॉल, स्वयं प्लॅन मिस. येतोय डॉट बॉल इथे येतोय. आणि बघा हे तर झालंय की पहिल्या 2 षटकांमध्ये जो खेळ झालेला आहे त्या अनुसरून एक गोष्ट तर क्लिअर आहे की हा सामना आपल्याला अंतिम षटकापर्यंत पाहायला मिळणार. आणि कदाचित ही जोडी जर येत्या 2 षटकांमध्ये मैदानाच्या आतमध्ये राखली तर कदाचित हा सामना थोडा लवकरही समाप्त होऊ शकतो, ज्याप्रमाणे खेळ सुरू आहे. डॉट बॉल प्रमाणे ते येतोय. स्कोर कार्ड 32, 32 धावा धावफलकावरती आणि शेवटचा चेंडू असेल या सेकंड ओव्हर मधला. आणि आताही हा बॉल कुठे टाकला, दिशा खराब आहे. अतिरिक्त रन प्रमाणे ते मिळेल. अजूनही एक चेंडू बाकी आहे. एक युवा बॉलरवरती विश्वास दाखवला ही चांगली गोष्ट मी म्हणेन, बट विश्वासासोबत थोडं एक्सपिरियन्स प्लेअरचं गायडन्सही त्याला मिळायला हवं होतं. पण त्या गोष्टीची मला असं वाटतं की कुठेतरी कमतरता राखली. स्कोर कार्ड 33. नेक्स्ट बॉल. आता पुल केला, फिल्डर आहेत लॉंग ऑनला, बॉल फील्ड करतात, सिंगल घेतली जाईल. दुसऱ्या धावेसाठी परतले देखील नाही आहेत. खेळ समाप्त. 2 ओव्हरचा गरज धावफलक आहे 34. धक्का लागला. एक टीम अन्ना शेठ प्रतिष्ठान. रिमेनिंग खेळ बाकी येतात 3 ओव्हरचा आणि 3 ओव्हरमध्ये करायचं 30 धावा. आणि 2 ओव्हरसाठी जी वेळ लागली त्याची मी माहिती पोहोचवतोय. ओव्हरमध्ये टाकण्यात आले आणि 12 मिनिटं. बघा फर्स्ट ओव्हरसाठी 4 मिनिटं लागले होते, बट या ओव्हरसाठी 8 मिनिटं लागलेत.
18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 मध्ये करायचं 30 धावा. 18-30 समीकरण बाकी आहे. सुभयम भोईर, मंगेश भोईर आणि या जोडीने इथे ठरवलं की आर नाही तर पार. तिसरं षटक बॉलर तयार होतात या तिसऱ्या षटकामध्ये. हर्षद पाटील तयार होतात, आतिशजी भामरे यांचे शिष्य मैदानात जात मध्ये या तिसऱ्या षटकामध्ये. आज गुरुचा खेळ चांगला लागला बट मॅच फिनिश करू नाही शकले. बट आता शिष्य काय करेल तेही पाहण्याची एक वेगळी मजा. एक इंटरेस्टिंग कॅरेक्टर म्हणून हर्षदची एक वेगळी ओळख वळगावामध्ये. 18 मध्ये 30 हर्षद पगलास बॉल मिस्टामिंग. हर्षद पोचला, कॅचही पकडली आणि पगलास बॉल वरती फार मोठा धक्का इथे दिला कारण बॅटर स्वयं भोईरला डगआउटची दिशा इथे दाखवली हर्षदने. जर क्रिकेट आपण उचलून पाहिला तर हायटेड प्लेअर नेहमी सक्सेसफुल राहिलेत वळगावामध्ये. त्यामध्ये कौशल पाटीलला आपण पाहिलं, तुम्ही हर्षद पाटीललाही पहा, तुम्ही आतिश भामरेलाही पहा, तुम्ही प्रतीकलाही पहा आणि त्यामध्ये उज्ज्वलला तर मी विसरूनच गेलो. बघा वळगावच्या क्रिकेटचा सक्सेसचा मागे जर आपण पाहिले तर हाईट हा शब्द वर्षानुवर्ष चर्चेमध्ये राहिला आणि हर्षद दरम्यान पगलास बॉल फार मोठी विकेट कारण स्वयं भोईरला त्याने बाद केलं. न्यू बॅटर आता मैदानात 7 मध्ये दाखल झाला. अमित चव्हाण याही प्लेअरने लास्ट सीझन मध्ये इम्प्रेस केलं होतं. पुल करायचं होतं पण तितका कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रोक नाही आहे. काऊ कॉर्नरचे फिल्डर येतात, बॉल फील्ड करतात, मिळेल सिंगल. आता असं वाटतं की पुढील जी जिम्मेदारी आहे ती मंगेश भोईर यांचा खांद्यांवरती आहे कारण एकंदरीत स्वयं भोईर भरपूर चांगला खेळत होता आणि अजूनही जर आपण पाहिले ना तर ज्याप्रमाणे खेळ सुरू आहे मंगेश भोईरही मैदानाच्या आतमध्ये आहेत. मी म्हणेन की अजूनही बॅटिंग टीम या मॅचमध्ये पुढे आहे कारण 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 मध्ये करायचं 29 धावा. बट ज्या सेशनमध्ये ही मॅच सुरू आहे असं वाटतं की इथे जर एक इकॉनॉमिकल ओव्हर आलं तर त्यात नंतर फिल्डिंग साईडचं देखील पार्ट इथे जड होऊ शकतं. हर्षद थांबला रनवे रिदम मध्ये थोडा अडथळा. आता हर्षदला देखील ठाऊक आहे की वेळ काही असो समोर मंगेश भोईर आहेत. लाईन आणि लेंथमध्ये जर मिस्टेक झाली तर बॉल कदाचित जाऊ शकतो बाउंड्री लाईनच्या बाहेर. सो दॅट्स वाय थोडंसं फोकस लाईन आणि लेंथवरती करणं या वेळेला महत्त्वाचे राहिलं. नेक्स्ट बॉल फास्ट अँड फ्युरियस. हर्षद पाटील अतिरिक्त गतीने हा चेंडू टाकला होता, खांद्याचा पूर्णपणे जोर लावला, पडल्यानंतर चेंडू अतिरिक्त गतीनेही गेला आणि खालीही लागला. बघा मला असं वाटतं की आजच्या रात्रीमध्ये कौशल पाटील नंतर हा दुसरा असा बॉलर दिसला ज्याने फार गतीने चेंडू टाकला. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय आणि डॉट बॉल हवे आहेत टीम कुंडलिक शेट प्रतिष्ठान टीमला. स्क्वेअर कट पॉइंटला फिल्डर आहेत आणि इन बिटवीन जर आपण पाहिलं तर सिंगल इथे कंप्लीट. बघा जर आपण पाहिलं मंगेश भोईर तर चांगल्या रिदममध्ये चांगल्या टचमध्ये खेळतात बट अमितलाही तसंच खेळावं लागेल कारण आता रणगतीवरती ब्रेक लागलाय आणि तो ब्रेक लावलाय असंही मी म्हणेन हर्षदने कारण विकेट जी आली ती महत्त्वपूर्ण विकेट होती आणि त्यात नंतर हे षटक पूर्णपणे शांत गेलं कारण फक्त 2 धावा आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये आणि धक्काही इथे दिला आणि अजूनही 2 चेंडू बाकी आहेत या ओव्हरमध्ये. 14 चेंडू शिल्लक. आता 12चा आस्किंग रन रेट आणि करायचं 28. हर्षद नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. समोर अमित अक्रॉस लाईन खेळायचा होता, बॅटचे आतली काढायला लागली. आता स्क्वेअर लेगला जे फिल्डर इनफिल्ड मध्ये होते ते आलेत, बॉल फील्ड करतात, सिंगल मिळेल आणि आता 13 मध्ये करायचं 27 धावा. बघा परिस्थिती इन कंट्रोल होती बट ती आता आउट ऑफ कंट्रोल होऊ शकते असं वाटतंय कारण आता समीकरण 13 मध्ये करायचं 27 धावा. बघा ऑल ओव्हर जर आपण विचार केला तर 18 मध्ये 30 होत्या आणि आता गेल्या 5 चेंडूमध्ये थोडी रूपरेषा चेंज झाली आणि हे होतं क्रिकेटमध्ये की ॲज अ टीम एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की जोपर्यंत तुम्ही फिनिशिंग लाईन क्रॉस नाही करत ना तोपर्यंत रिलॅक्स कधी होऊ नका. गती कमी केली ते पाहिलं, वाट पाहिली आहे आणि वाट लावली आहे, बॉलला थेट पाठवलं बाउंड्री लाईनचा बाहेर. आज
ते तर नाही समजलं, बट वाईब तर आहे. मॅचकडे जाऊया. चेंडू शिल्लक आता 12 आणि 12 मध्ये करायचं. 21 21 धावा. आता इथे 12 चेंडू कोणाचे 12 वाजवतील आणि कोणाला हसवून जातील तेही पाहणं बाकी आहे. बट लास्ट बॉलवरती जो फटका आला ते पाहून हर्षदलाही समजलं असेल की मंगेश भोईर त्यांच्या वेळेला कसे खेळायचं. कारण ज्याप्रमाणे हा फटका होता वयाच्या 40 नंतर जेव्हा एखादा खेळाडू अशा प्रकारे खेळतो ना त्यावर एक पूर्ण अनुमान येतो की त्यांच्या यंग पिरियडमध्ये ते कसे खेळायचं. लाजवाब फटका होता. षटकार इथे आला. धावफलक आता साऊंड पोहोचला 43 आणि चेंडू शिल्लक येते 12 आणि 12 मध्ये करायचं 21 धावा. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमी ही गोष्ट राहिली की क्रिकेटमध्ये तुमच्या वयाला महत्त्व नसतं, तुमच्या केलेल्या कार्यांना महत्त्व असतं. तुम्ही जेव्हा ग्राउंडमध्ये उतरता, जेव्हा तुम्ही एखाद्या टीमला रिप्रेझेंट करता, तेव्हा तुम्ही तुमच्या टीमसाठी किती बेस्ट देऊ शकता, कसं कार्य करू शकता ते नेहमीच मॅटर करतं. आणि इथे मंगेश भोईर भरपूर चांगले खेळलेत. याआधी एक मी वाक्य म्हटलं होतं की तलवार जुनी आहे पण धार तीच. 12 मध्ये आता 21. कहाणी अभी बाकी आहे. पण ही स्टोरी लाईन आपल्या टीमसाठी कोण लिहिल, बॉलर्स की बॅटर्स. अमित चव्हाण स्ट्रायकिंग एंडवरती पगलाच बॉल सोडून दिला. दिशा खराब आहे. अतिरिक्त रन प्रमाणे ते मिळेल. दीपेश या 4th ओव्हरमध्ये. दीपेशवरती विश्वास इथे दाखवण्यात आला या 4थ्या षटकासाठी. पण आता समीकरण आता कंट्रोलमध्ये आहे कारण आता 12 मध्ये करायचं 20 धावा. 12-20 समीकरण. नेक्स्ट बॉल समोर अमित. लोवर फुल टॉस फ्लॅट डाऊन द ग्राउंड. फिल्डर येतात बट दोन्ही फिल्डर्सला भेदत असताना बॉल गेला एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. थेट जाऊन साइड स्क्रीनला धडकला हा चौकार. अण्णाशेठ प्रतिष्ठान टीमचं साहिल कुठे दिसत नाही. हा आता दिसला साहिल. तर थोडा खुश आहे कारण आता त्याची टीम आता विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. चेंडू शिल्लक येत आता येते 11 आणि 11 मध्ये आता करायचं 16. अमित रडार मध्ये रेंज मध्ये लॉन्च केला आणि थेट पाठवला डीप मिड विकेट सीमा पार. षटकार 6. बघा हे चेहरे टीव्ही स्क्रीनवरती दाखवले जातात. स्वयं जेव्हा बाद झाला थोडी चिंता जरूर होती बट त्यात नंतर आता मंगेश भोईरांचं जितके कौतुक करावं तितकं कमी आहे. ते ज्याप्रमाणे खेळलेत या चेजमध्ये कारण चेज सोपा नव्हता. कारण आजच्या रात्रीमधला हायेस्ट चेज तुम्हाला कंप्लीट करायचा होता आणि तो करत असताना असं वाटतंय की इझिली 64 चेज करू शकतात. कारण आता इक्वेशन जर आपण पाहिलं समीकरण जे बाकी आहे चेंडू शिल्लक येते 10 आणि 10 मध्ये करायचे 10 मध्ये 10 आणि हे काही चेहरे मीठ टावरे देखील दिसतात तिथे. हा मी तसेच जिथे जागा मिळाली तिथे बसलेत आणि सामन्याचा आनंद घेत आहेत. आज देवा टावरे ही आपल्याला इन ॲक्शन मध्ये दिसले होते. त्यांच्या टीमनेही एक मॅच जिंकली. फुल लेंथ उडवायचा होता. आता एक्स्ट्रा कव्हरला हलकीशी मिसफील्ड जरूर झाली. यस नो आणि दुसऱ्या धाब्यासाठी कॉलही झाला आणि 2 धाबा कंप्लीट. आता 9 मध्ये करायचं 8 धाबा. आमचा कॅमेरामॅनलाही प्रॉपर माहिती की कोणत्या क्षणाला कोणता चेहरा दाखवावा. नऊ मध्ये आता करायचं 8 धावा आणि अमित चव्हाण देखील आता चांगला खेळतो आणि उडवला अमितने. हा की पाठवलाय बाउंड्री लाईनचा बाहेर टूरला. आणखीन एक षटकार 6.
रात्रीमध्ये विपरीत चाललं, कारण नाईट क्रिकेटमध्ये आपण बहुतांश वेळा नव्हे तर एव्हरी टाईम आपण का पाहतो की प्राईम टाईममध्ये रन्स बनतात आणि रन्स चेजही होतात. बट जशी वेळ 12 वाजून जातात त्यानंतर आपण बहुतांश वेळा पाहतो की रन्स कमी बनतात आणि कमी रन्स डिफेंडही होतात. बट लेट नाईट 64 ही चेज होतात, ते दाखवलं आहे. लॉफ्टेड फटका, सिंगल कंप्लीट, दुसरी साडी परतणार का? यस परतलेत आणि दुसरी धावी कंप्लीट, म्हणजे 64चा सक्सेसफुल चेज इथे कंप्लीट केला अण्णा शेठ प्रतिष्ठान टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम अण्णा शेठ प्रतिष्ठान, कॉंग्रॅच्युलेशन टीम ओनर विकासजी भोईर साहेब आणि कॉंग्रॅच्युलेशन साहिल भोईर अँड वेल प्लेड ऑल टीम. आणि पुढील सामन्यासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया